तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणव शेडगे पिको डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आम्ही आज अशा ठिकाणी जात आहोत, त्या ठिकाणी सर्व भाविकांची इच्छा आणि आस्था जोडलेली आहे. तर मित्रांनो, ते ठिकाण खूप कोकणामध्ये फेमस आहे. त्यामुळे आम्ही आता तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे जातो आणि काय करतो आहे ते. तर फायनली मित्रांनो, आम्ही स्पॉटवर पोहोचलो आहे आणि आजूबाजूचा परिसर बघून तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो आम्ही कोणत्या ठिकाणी आलो आहे ते. तर आम्ही आकेरे येथे स्थित असलेल्या श्रीदेव रामेश्वर मंदिराजवळ आलो आहे मित्रांनो. आजूबाजूचा परिसर बघून किती सुंदर वातावरण आहे ते तुम्हाला समजतं मित्रांनो. आणि एंट्रन्स बघा, किती अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर एंट्रन्स मंदिराचं केलेलं आहे. मी मंदिराच्या आतमध्ये आलो आहे आणि मंदिराची अतिशय अशी उत्तम अशी बांधकाम केलं आहे. आणि मंदिराचा पूर्ण दगडाने आणि लाकडांनी मंदिराचा पूर्ण गाभारा केलेला आहे. तर मित्रांनो बघू शकता, दगडावर किती छान प्रकारे नक्षीकोर केलेली आहे. काही कारणास्तव मंदिराचा दरवाजा बंद आहे, त्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. तर या मंदिराला खूप ऐतिहासिक महत्त्व आहे आणि पूर्वी आकरी या गावाला खूप महत्त्वाचे ठिकाण मानले जायचे. तर ह्या मंदिराचं असे बोलतात की ह्या मंदिराच्या बाजूला पूर्वीच किल्ला एक होता. तर मित्रांनो, ह्या देवाला इनामदार देव असेही संबोधले जाते, कारण ह्या मंदिराला प्राचीन काळी खूप भरपूर इनाम आणि जमिनी दिलेल्या होत्या, त्यामुळे ह्या देवाला इनामदार देव असेही म्हणतात. ह्या मंदिराचा इतिहास बघायला गेला तर भरपूर आहे. त्याचप्रमाणे उत्तम प्रकारे दगडाचं हे असे वस्तू पण आहेत इथे जे अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि बघण्यासारखे आहेत. ते आपल्याला दिसू शकत नाही. पूर्ण गाभारा पण बघू शकता मित्रांनो. बघा, हे मंदिर जर तुम्ही पाहिलं तर कदाचित 7.5 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिरात खूप भाविकांची इच्छा आणि आकांक्षा जोडलेल्या आहेत. इथे ह्या मंदिरात असं म्हणतात की ह्या मंदिर हे जागृत देवस्थान आहे आकेरीतील. त्यामुळे इथे एक शिवरात्रीनिमित्त एक जत्रा भरते, म्हणजेच रथोत्सव. आणि ह्या रथोत्सवात अतिशय भाविकांची गर्दी असते, उत्तम प्रकारे गर्दी असते. आणि इथे जे रामेश्वराचा जो रथ असतो तो ओढण्यासाठी भरपूर गर्दी आणि भरपूर भाविकांची इच्छा आकांक्षा जोडलेली असते. त्यामुळे हे खूप कोकणातील म्हणू शकतात तुम्ही खूप प्रसिद्ध आणि चांगलं असं देवस्थान आहे. तर त्यामुळे मी मुद्दामून हे देवस्थान तुम्हाला दाखवायला आणलं इथे. आणि बघू शकतात हे इथे येऊन किती शांत आणि प्रसन्न वाटतं मित्रांनो. अजून पण इथे भाविक येत आहेत दर्शनासाठी. आणि आजूबाजूचा परिसर पण तसाच आहे. इथे अजून 2-3 मंदिरं आहेत मित्रांनो, ते पण मी तुम्हाला क्लिपमध्ये दाखवतो. चला. तर या साईडला पाण्याची तळी आहे, इथे बघू शकतात तुम्ही. हे पण खूप प्राचीन आहे आणि 750 वर्षांपूर्वीपासूनचं हे सगळं जे तुम्हाला दाखवते ते आहे, बघू शकता. खूप जुनं आहे हे तळं. तर मित्रांनो, हाच तो रथ आहे जो प्रणवने आपल्या व्हिडिओमध्ये वर्णन केलेला. आणि हा रथ शिवरात्रीला ओढला जातो. तुम्ही पाहू शकता या रथाची उत्तम कलाकृती केलेली आहे. आणि हे एक छानसं उदाहरण आहे कलेचं. तुम्ही बघू शकता हे रथ. तर आम्ही तुम्हाला पूर्ण मंदिराच्या परिसराचा टूर दिलेलाच आहे. तर बघू शकता पूर्ण परिसर मंदिराचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.